Student, welcome. In this lecture, we will see the new aspects of the biotechnology as per your syllabus. That is the bioethics. Okay. So, what is the ethics? Ethics in Marathi we call याला आपण नीतिमत्ता असं म्हणतो किंवा नीतिमत्तेने वागणं असं म्हणतो. सो व्हॉट इज मीन बाय द बायोइथिक? बायोइथिक्स मीन्स ethics related to the living organism. ओके, म्हणजे आपली लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी आपण त्याच्याशी वागणं हे कसं असलं पाहिजे, नीतिमत्तेला धरून असलं पाहिजे, नीतिमूल्याला धरून तिथे असलं पाहिजे हे लक्षात घ्या. सो दॅट इज द ethics, and the ethics related to the living being, it is called as a bioethics. Okay. So this bioethics, see what it includes. The ethics usually deals with the matters related to socially acceptable moral duty, uh, conduct and judgments. Okay, so the ethics, it is usually deals with the matter related to socially acceptable moral duty, conduct and judgments. म्हणजे इथिक्स हे कशाशी रिलेटेड आहे की जे समाजाला जे अपेक्षित आहे, सोशली ॲक्सेप्टेबल मोरल ड्युटी, कंडक्ट्स अँड द जजमेंट्स, म्हणजे समाजाप्रमाणे राहणं किंवा समाजाच्या नियमानुसार राहणं, यालाच आपण इथिक्स असं म्हणतो. बरोबर आहे. इट helps to regulate, okay, it helps to regulate the behavior of community by some sets of the standard. Okay. With the help of some sets of standard, uh, that people they behave uh, according to the behavior of the committee, behavior of the community. ओके, म्हणजे कम्युनिटी जसं बिहेव करेल किंवा कम्युनिटीने जे घालून दिलेले जे नियम आहेत त्यानुसार आपल्याला तिथे राहावं लागतं. सो बायो इथिक्स helps to study the moral vision. Okay, moral vision, so that helps to study the moral vision, then the decision and policies of the human behavior in relation to the biological phenomenon or the events. Okay, so bioethics helps to study the moral vision. तुमची दृष्टी जी आहे ती नीतिमत्तेला धरून असली पाहिजे, नीतिमूल्याला धरून असली पाहिजे. डिसिजन अँड पॉलिसीज ऑफ द ह्युमन बिहेवियर, म्हणजे तुमचे निर्णय असतील किंवा काही ज्या नियम आहेत, हे कशाचे नियम आहेत की माणसाने कसं राहिलं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे इन रिलेशन टू दी बायोलॉजिकल फेनॉमिनॉन और दी biological events. Okay, so you have to remember these. The bioethics, see again, the bioethics fourth point, it deals with the life. So that ethics, it deals with the living being, in the sense it deals with the life. Example, इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन अंडर द लॅबोरेटरी कंडिशन. देन स्पर्म बँक, आपण स्पर्म बँक ही प्रिपेअर करतो. ओके, स्पर्म बँक तिथे प्रिपेअर करतो. देन द नेक्स्ट वन, जीन थेरपी. सो जीन थेरपीमध्ये आपण जो जीनमध्ये काही डिफेक्ट असेल तर तो तिथे नॉर्मल जीन रिप्लेस करून आपण तो रिमूव्ह करतो. देन द क्लोनिंग ऑफ द जीन. देन द जीन मॅनिप्युलेशन. सो ॲज पर आवर रिक्वायरमेंट वी मॅनिप्युलेट द जीन. ओके, देन euthanasia. So what is that? The
युथेन्सिया मीन्स आपण त्याला काय म्हणतो, युथेन्शिया म्हणजे आपण त्याला इच्छा मरण असं म्हणतो. एखादी व्यक्ती लास्ट स्टेपला असेल आणि ती जर रिकवर होणार नसेल तर त्या व्यक्तीला इच्छा मरणाचा अधिकार आहे का, तर ते इथिक्समध्ये येतं. नंतर डेथ. ओके. देन द मेंटेनिंग दोज हू आर इन कोमॅटोज स्टेज, म्हणजे एखादी व्यक्ती, एखादा पेशंट हा कोमामध्ये गेलेला असेल आणि तो तसाच पडून असेल तर त्याला मेंटेन करणं. ओके. हे देखील इथिक्समध्ये येतं. देन प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन. प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन याला आपण म्हणतो की सेक्स डिटर्मिनेशन बिफोर बर्थ, आपण याला म्हणतो की ज्याला आपण प्रीनॅटल जेनेटिक सिलेक्शन म्हणतो. सो ऑल दीज थिंग्स इट डील्स विथ the ethics. Okay, it deals with the ethics. That means the ethics deals with the life, and under this life all these things are concerned. Okay. Then the next fifth point it is given, the area of biotechnology, okay, was brought wide spectrum on new topics like cloning. Okay, you know that the cloning means when we form the number of copies of the genomic material. Then transgenic means the transfer of the genetic material from the one organism to the other. Gene therapy means it is concerned with the genomics. Okay. And then what is the eugenics? This eugenics, it is concerned with the is that the eugenic it is concerned with the cross with the super character. Okay, cross with the super character, त्याला आपण यूजेनिक्स असं म्हणतो. म्हणजे आपण क्रॉसिंग हा सुपेरियर कॅरेक्टर असणाऱ्या इंडिव्हिज्युअल बरोबर तिथे करतो, त्याला आपण यूजेनिक्स असं म्हणतो. अँड नेक्स्ट वन इट इज द RDNA टेक्नॉलॉजी. सो एरिया ऑफ बायोटेक्नॉलॉजी हॅज ब्रॉट वाईड स्पेक्ट्रम on the new topics like the cloning, transgenic, gene therapy, eugenics, and RDNA technology. So this is the area of the biotechnology. Then the next one it is given the point number 6. Okay, point number 6 under this, the bioethics. The use of all these has drawn a wide range of reactions in the society. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी तिथे करतो, म्हणजे इथे काय काय करतो की इन विट्रो फर्टिलायझेशन असेल, स्पर्म बँक असेल, नंतर जीन थेरपी असेल, क्लोनिंग असेल, जीन मॅनिप्युलेशन असेल, युथेन्सिया असेल, किंवा डेथ असेल, किंवा कोमॅटो स्टेजमध्ये एखाद्या व्यक्तीला मेंटेन करणं असेल, किंवा आपण अंडर द एरिया ऑफ बायोटेक्नॉलॉजी व्हॉट वी कन्सिडर द क्लोनिंग, ट्रान्सजेनिक, जीन थेरपी, यूजेनिक्स. means purposefully we cross the individual with the individual having the superior character. And lastly the main process of biotechnology, that is RDNA technology. Okay. So use of all these has drawn a wide range of reaction in the society. याच्यावरती सोसायटीमध्ये मतमतांतर हे आपल्याला पाहायला मिळतं. द रिॲक्शन आर बेस्ड ऑन द इंडिव्हिज्युअल्स ओन परसेप्शन अँड मोरल. तर रिॲक्शन कशा समाजातून येतात, तर त्या इंडिव्हिज्युअलचं ओन परसेप्शन म्हणजे त्याचं ओन अंडरस्टँडिंग कसं आहे विथ रिस्पेक्ट टू दी मोरॅलिटी. ऑन द बेसिस ऑफ दॅट द रिॲक्शन्स
in the society are observed. Okay, then the next one, the ethical aspects pertaining to the use of biotechnology seems to be more controversial and the frightening. तर ethical aspects pertaining to the use of biotechnology, in the sense ethical aspect related to, pertaining to means related to use of biotechnology, seems to be more controversial and the frightening. म्हणजे कॉन्ट्रावर्शियल म्हणजे आपण त्याला एक चर्चेचा विषय असं म्हणतो, आणि फ्रायटनिंग म्हणजे भीतीदायक एक म्हणजेच की इथिकल आस्पेक्ट कन्सर्न विथ द यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी सीम्स टू बी मोर कॉन्ट्रावर्शियल अँड फ्रायटनिंग, म्हणजे भीतीदायक चर्चेचा विषय हा होऊन बसलेला आहे. सो म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी आपण सगळीकडे वापरतो, हे आपल्याशी कितपत योग्य आहे किंवा योग्य नाही, हा तिथे भीतीदायक चर्चेचा विषय हा बनलेला आहे, हे इथे सांगितलेलं आहे. देन द नेक्स्ट वन, दीज कन्सर्न्स आर ब्रॉडली समराइज बिलो. ओके, दॅट मीन्स here we are going to discuss under this the hazards of biotechnology or the drawbacks of biotechnology. Let's see the hazards or the drawbacks of biotechnology. First hazards or drawback, it is given, the use of animal causes the great suffering to them. ज्यावेळेस आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये एखादा ॲनिमल हा तिथे युटिलाइज करतो त्यावेळेस तो ॲनिमल सफर होतो. देन द व्हायोलेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज ड्यू टू ट्रान्सजिनोसिस. आपण याला व्हायोलेशन म्हणजे आपण त्याला प्रथा मोडणं किंवा उल्लंघन करणं असं म्हणतो. सो व्हायोलेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज ड्यू टू ट्रान्सजिनोसिस. आपण तिथे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये, रिक्वायर्ड ऑर्गॅनिझममध्ये जीन ट्रान्सफर करतो आणि त्याचा जो मूळचा जिनोम आहे त्याच्यामध्ये इंटरफिअर करतो. त्याच्यामुळं इथे आपल्याला व्हायोलेशन म्हणजेच आपण त्याचं उल्लंघन करतो. कशाचं उल्लंघन करतो? द इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज. ओके, ज्या स्पेसीसमध्ये जे त्यांचं इंटिग्रेशन असतं, स्पेसीस म्हणजे काय असतं? दीज आर द ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल हॅविंग ऑल द सिमिलर genomic type, or these are the group of individual, they interact and interbreed to produce the fertile offspring. Such a group of species means such a group of organism means the species. म्हणजे एकसारख्या जेनेटिकली एकसारख्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे स्पेसीज. परंतु आपण त्या एखाद्या स्पेसीजच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर जीनमध्ये अल्टर केलं किंवा जीन थेरपीच्या मदतीने आपण पूर्वीचा जीन हा जर चेंज केला तर तिथे नॅचरल इंटिग्रेशन जे स्पेसीजमध्ये पाहायला मिळतं त्याचं आपण उल्लंघन करतो. त्यालाच आपण म्हणतो व्हायोलेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज. ओके, बिकॉज ऑफ द ट्रान्सजिनोसिस. ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन, ओके, ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन इन टू ॲनिमल अँड व्हाईस वर्सा. तर हा मोठा ड्रॉबॅक आहे की स्पेसीजचं जे नॅचरल इंटिग्रेशन असतं ते नॅचरल इंटिग्रेशन स्पेसीजमध्ये होत नाही, कारण आपण त्याच्यामध्ये न्यू जीन इन्सर्ट केलेला असतो. आणि त्याच्यानंतर द ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन इन टू ॲनिमल किंवा ट्रान्सफर ऑफ ॲनिमल जीन इन टू ह्युमन, हे जे आपण करतो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ड्रॉबॅक ऑफ दिस द बायोटेक्नॉलॉजी. ओके, ऑर द हजार्ड्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, then the next thing is, okay, indiscriminate use of biotechnology. आपण बायोटेक्नॉलॉजीचा जर
अमर्यादित उपयोग जर केला तर पोज रिस्क टू एन्व्हायरमेंट, त्याच्यामुळं पर्यावरणाला धोका हा पोहोचू शकतो. कारण आपण तिथे ऑर्गॅनिझमच्या जीनमध्ये चेंज करतो, त्याच्यामुळे त्याचे एक्सटर्नल ॲपियरन्स बदलतात आणि तो ऑर्गॅनिझम पूर्वी ज्याप्रमाणे नेचरमध्ये अडॅप्ट होत होता त्याप्रमाणे तो होत नाही. हेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. सो दिस इज द सेकंड ड्रॉबॅक. Then what is the third drawback? Okay, see the third drawback. The third drawback, it is the introduction of genetically modified organism. म्हणजे आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हा नेचरमध्ये इंट्रोड्यूस करतो किंवा तो ग्रो करतो, त्याच्यामुळे काय होतं, हॅज लीड टू ए वायडर डिबेट ऑन बायोइथिकल कन्सर्न अफेक्टिंग द सोशल, इकॉनॉमिक अँड इन्व्हायरमेंटल स्पियर्स. ओके, सो वायडर डिबेट म्हणजे आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हा ज्यावेळेस नेचरमध्ये इंट्रोड्यूस करतो त्यावेळेस समाजामध्ये हा एक वायडर डिबेट की एक चर्चेचा विषय तिथे बनून राहतो, बरोबर आहे, ऑन दी बायो इथिकल कन्सर्न. मग त्याच्यामुळं काय काय अफेक्ट होतं, अफेक्टिंग सोशल, इकॉनॉमिक अँड इन्व्हायरमेंटल स्पियर. हा तिथे त्याचा परिणाम हा त्या बायोडायव्हर्सिटीवरती होतो. हा एक चर्चेचा विषय तिथे बनून राहतो. तर ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन, दी फोर्थ वन, दीज इन्क्लूड द इफेक्ट ऑन नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम्स. ज्यावेळेस आपण हे बायोटेक्नॉलॉजी चा तिथे उपयोग करतो त्यावेळेस काही ॲडवर्स इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतं. दीज इन्क्लूड द इफेक्ट ऑन नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम्स, इन्सेक्ट रेजिस्टंट क्रॉप्स, जीन फ्लो अँड लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर ह्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात. नेक्स्ट नंबर 5. ओके, नंबर 5, the issue on interfering with nature, in which the modification process itself is disrupting the natural process of the biological entities. म्हणजे आपण तिथे द इश्यू ऑन इंटरफिअरिंग विथ नेचर, आपण इथं काय करतो, निसर्गामध्ये इंटरफिअर करतो, in which the modification process itself is disrupting the natural process. त्यावेळेस आपण नॅचरल प्रोसेस ही डिस्टर्ब करतो. कुणाची नॅचरल प्रोसेस, जे काही सजीव आहेत, बायोलॉजिकल एंटिटीज आहेत, त्यांची जी नॅचरल प्रोसेस आहे त्या नॅचरल प्रोसेस ही आपण डिस्टर्ब करतो बिकॉज ऑफ वी interfere with nature with the help of such type of the genetically modified organisms. Okay, then the number 6, see, ethics in biotechnology also includes the general subject of what should and should not be done in using recombinant DNA techniques. तर इथे एथिक्स इन बायोटेक्नॉलॉजी ही काय सांगते, इट इन्क्लूड्स द जनरल सब्जेक्ट, म्हणजे आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये हे कशाच्या अंडर येतं, एथिक्स इन बायोटेक्नॉलॉजी. सो यू हॅव टू रिमेंबर. देन स्टुडंट वी विल मूव टुवर्ड्स द न्यू पार्ट. ओके, न्यू पार्ट, that is the 12.6, the effect of biotechnology on the environment. So what is the effect of the biotechnology on environment? तर बायोटेक्नॉलॉजीचा पर्यावरणावरती कोणता परिणाम होतो ते आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो सी द फर्स्ट वन. ओके, द फर्स्ट इट इज गिवन, दॅट इज दी हर्बिसाइड यूज अँड रेजिस्टन्स. हर्बिसाइड याला आपण काय म्हणतो, तणनाशक म्हणतो, बरोबर आहे. तर मग तणनाशकाचा वापर
आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या जे वीड्स आहेत त्याच्यामध्ये येणारा रेजिस्टन्स हा एक इफेक्ट बायोटेक्नॉलॉजीचा आपल्याला तिथे पाहायला मिळतो. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण हर्बिसाइड्स हे प्रिपेअर करतो, परंतु ज्या याच्यासाठी क्रॉप प्लांटसाठी आपण ते प्रिपेअर करतो त्याच्या आजूबाजूचे जे वीड्स आहेत त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनने रेजिस्टन्स येतो आणि त्याच्यावरती ह्या हर्बिसाईडचा काही परिणाम होत नाही. म्हणजे आपल्याला फक्त ॲडवर्स इफेक्ट इथे पाहायला मिळतो. सो यू हॅव टू रिमेंबर. सी द फर्स्ट पॉईंट, the effect on the environment are a particular concern with regard to GMO crops and food production. The herbicide use could be increased, which will have larger negative effect on the surrounding environment. ज्यावेळेस हार्बिसाईडचा वापर हा वाढतो त्यावेळेस आपल्याला आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपल्याला त्याचा निगेटिव्ह इफेक्ट हा तिथे पाहायला मिळतो, हे लक्षात घ्या. ते ऑल्सो अनइंटेंडेड हायब्रिड स्ट्रेन्स ऑफ वीड अँड अदर प्लांट्स कॅन डेव्हलप रेजिस्टन्स टू दिस हर्बिसाइड्स. जे काही आजूबाजूचे जे तण आहेत किंवा त्याला आपण वीड्स म्हणतो किंवा दुसरे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये रेजिस्टन्स हा निर्माण होतो. त्या हार्बिसाईडसाठी रेजिस्टन्स हा निर्माण होतो. तो कसा होतो? थ्रू दी क्रॉस पॉलिनेशन, दस निगेटिंग दी पोटेन्शियल बेनिफिट ऑफ दी हर्बिसाईड. म्हणजे जे हर्बिसाईडचं जे बेनिफिट आहे ते बेनिफिट आपल्याला काही मिळत नाही, उलट आपल्याला तिथे तोटा होतो. कारण बाकीचे तण जे आहेत ते मरत नाहीत, कारण त्या तणांमध्ये ह्या हर्बिसाईडमुळं काय येतो? रेजिस्टन्स येतो. त्याच्यामुळं फायदा होण्याच्या ऐवजी आपल्याला तिथे शेतकऱ्याला तिथे तोटा होतो, हे लक्षात घ्या. द नेक्स्ट वन such herbicide that has already been added is Roundup. तर राऊंडअप हे एक हर्बिसाईड आहे, हे लक्षात घ्या. आणि दॅट हर्बिसाईड, ओके, हिज नेम इज राऊंडअप. सो द क्रॉप्स ऑफ दी राऊंडअप रेडी सोयाबीन, म्हणजे सोयाबीनसाठी आपण हे जे हर्बिसाईड आहे हे हर्बिसाईड हे सोयाबीनसाठी तिथे युटिलाइज करतो, बरोबर आहे. Roundup Ready soybean have already been implemented into agricultural practice, possibly conferring the Roundup resistance to the neighboring plants. लक्षात घ्या, आपण सोयाबीनसाठी जे राऊंडअप हर्बिसाईड आहे ते तिथे प्रेफर करतो. आणि ज्यावेळेस आपण ते प्रेफर करतो त्यावेळेस त्या राऊंडअपमुळं जे आजूबाजूचे जे तण आहेत त्या तणामध्ये रेजिस्टन्स आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो स्टुडंट, दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज द हर्बिसाईड यूज अँड देअर रेजिस्टन्स. ओके, देन द नेक्स्ट point under the effect of biotechnology on the environment. Okay, the next point is the next point number B. We are going to discuss this second point, means point number B, under the effect of biotechnology on the environment. Okay, first we have seen the herbicide use and resistance, म्हणजे तणनाशकाचा वापर आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या वीडमध्ये येणारा रेजिस्टन्स हा आपण इथे पाहिला. याच्यामध्ये आपण जे हर्बिसाईड सोयाबीनसाठी जे वापरलं जातं ते राऊंडअप आहे, हे लक्षात घ्या. नंतर त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट, इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पीसीज.
ओके. ज्यावेळेस आपण पेस्टिसाइड्स वापरतो, हार्बिसाइड्स वापरतो, त्यावेळेस ज्या अनटार्गेटेड ज्या स्पेसीज आहेत त्यासुद्धा तिथं किल होतात किंवा त्याच्यावरती इफेक्ट झालेला पाहायला मिळतो. बीटी कॉर्न, ओके, बीटी कॉर्न विच प्रोड्युसेस इट्स ओन पेस्टिसाइड is also in use today. Okay, it has adverse effect on monarch butterfly. Okay, you have to remember BT corn, which produces its own pesticide, and today we use that. It has adverse effect on monarch butterfly population, which are not the original target of pesticide. जे पेस्ट जे नाही तेच इथे किल केलं जातं, की जे नॉन टार्गेटेड आहे तेच इथं किल केलं जातं. म्हणजे मोनार्क बटरफ्लाय पॉप्युलेशन ह्या पेस्टिसाईडमुळं तिथे कमी होतं. ओके. देन द नेक्स्ट वन, इट कॅन ऑल्सो हॅव unintentional effect on natural or even beneficial species. म्हणजे त्याचा निसर्गावरती किंवा दुसऱ्या बेनिफिशियल स्पेसीजवरती हा अमर्यादित असा किंवा आपण अनलिमिटेड असा किंवा मॅक्सिमम इफेक्ट होताना आपल्याला तिथे दिसतो. Then the next point we are going to discuss the 12.7, that is the effect of biotechnology on the human health. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा माणसाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो तो त्यांनी इथं दिलेला आहे. इफेक्ट ऑफ द बायोटेक्नॉलॉजी ऑन ह्युमन हेल्थ. सो व्हॉट इज द इफेक्ट? द फर्स्ट इफेक्ट आपल्याला जो दिसतो, because of the use of the biotechnology, it develops the allergy. ओके. तर अलर्जी ही कशी डेव्हलप होते त्याचं एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स could potentially have negative effect on the human health. Okay, consumers have developed unexpected allergic reaction. म्हणजे जे हे सर्व करेल, जे खाईल त्याच्यामध्ये अलर्जिक रिॲक्शन ही आपल्याला झालेली पाहायला मिळते. एक एक्झाम्पल इथं त्यांनी दिलेलं आहे. सी द वन एक्झाम्पल, रिसर्चर्स यूज्ड ए जीन फ्रॉम द ब्राझील नट मधून एक जीन आपण वापरतो आणि तो जो जीन आहे, इट इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ मेथिओनाइन इन सोयाबीन. तर सोयाबीनमध्ये मेथिओनाइनचं प्रोडक्शन, मेथिओनाइन हे अमिनो ॲसिड आहे साठी आपण जीन हा ब्राझील नट मधून घेतो आणि सोयाबीनमध्ये मेथिओनाइनचं प्रमाण आपण वाढवतो. आता ज्यावेळेस आपण हे जीन इन्सर्ट करतो सोयाबीनमध्ये, द इन्सर्शन ऑफ धिस जीन इनॲडव्हरंटली कॉज्ड द अलर्जिक रिॲक्शन. या जीनमुळं अलर्जिक रिॲक्शन ही त्याच्यामध्ये पाहायला मिळते टू दी सोयाबीन इन दोज विथ नोन नट अलर्जीज. म्हणजे ज्याला नट अलर्जी आहे, बरोबर आहे, नट अलर्जी आहे, अशा लोकांमध्ये हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन सर्व केल्यानंतर हे अलर्जिक रिॲक्शन ही झालेली तिथे पाहायला मिळते आणि त्या पीपलला त्याचा त्रास होतो. हे इथं लक्षात घ्या. त्यालाच अशा सोयाबीनला आपण बायोटेक सोयाबीन असं म्हणतो. आता काही जे हे आपण बघितलं की बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने जे आपण क्रॉप प्लांट्स जनरेट करतो, ते क्रॉप प्लांट्स हे माणसामध्ये अलर्जिक रिॲक्शन हे डेव्हलप करू शकतात. इन द सेन्स हे तसं पाहिलं तर हे हार्मफुल आहे टू दी ह्युमन बिईंग. ओके. नेक्स्ट वन, दी लाँग टर्म इफेक्ट. ओके. तर याचा लाँग टर्म इफेक्ट ही आपल्याला झालेला पाहायला मिळतो. बिकॉज जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम टेक्नॉलॉजी हॅज बीन अवेलेबल फॉर सच ए शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम.
okay, for such a short amount of time. There is relatively little research which has been conducted on the long term effect on the health. पण त्याच्यामध्ये आपल्याला हे जे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने जे मिळतं ते शॉर्ट टाईममध्ये मिळतं, परंतु हे वापराने माणसावरती कोणत्या प्रकारचे लाँग टर्म इफेक्ट होतात याच्यावरती अजून अभ्यास हा झालेला नाही. ओके. देन the next one, the new proteins. Okay, so due to the use of the biotechnology based product, we can take the various types of the protein that we never get naturally. Okay, so the new protein, the protein that have never been ingested before, आपण प्रोटीन जे कधीच याच्या अगोदर घेतलेलं नाही बाय ह्युमन, आर नाऊ पार्ट ऑफ दी फूड. आणि असे जे प्रोटीन्स आहेत ते आता आपल्या एक अन्नाचा भाग बनलेले आहेत. आणि असे प्रोटीन्स आहेत ते माणूस एव्हरी डे हा कंझ्युम करताना आपल्याला दिसतो. ओके, सो देर इज अ पोटेन्शियल इफेक्ट ऑन द ह्युमन बॉडी आर एज ऑफ इट अननोन. म्हणजे त्यांनी सांगितलं की जे आपल्या रेग्युलर डाएटमध्ये नसलेले जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन ह्या बायोटेक्नॉलॉजीच्या मुळे आपल्याकडून आपल्या बॉडीमध्ये घेतले जातात, परंतु त्याचा माणसावरती काय परिणाम होतो याचा शोध आणखी लागलेला नाही किंवा त्याच्याबद्दल माहिती नाही. ओके, देन द नेक्स्ट वन, दी फूड ॲडिटिव्स. Okay, food additives. So these food additives, no doubt we are going to discuss under the effect of biotechnology on the human health. This is the fourth effect with respect to the food additives. Genetically modified organisms also presents us with possibilities of introducing additional nutrients into food as well as antibiotics and vaccines. So what is given, the genetically modified organism also present us with possibilities of introducing additional nutrients. They provide the additional nutrients into food. Okay, आपल्या अन्नामध्ये additional nutrients प्रोवाइड केले जातात, ॲज वेल ॲज वी हॅव द अँटीबायोटिक्स अँड वॅक्सिन्स बिकॉज ऑफ that genetically modified organisms. So this availability of technology can provide nutrition and disease resistance to those countries that don't have the means to provide these. Okay, however, there is possibility of the certain however there is possibility of the creation of antibiotic and vaccine resistance strains of the disease. So शक्यता आहे की तिथे अँटीबायोटिक रेजिस्टन्स ही तिथे येऊ शकतो किंवा वॅक्सिन रेजिस्टन्स हे डिसीज कॉजिंग स्ट्रेन हे याच्यामुळे डेव्हलप होऊ शकतात. तर हे आपल्याला बायोटेक्नॉलॉजीमुळं हे 4 ते 5 प्रकारचे ॲडव्हर्स इफेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात, की त्याला आपण म्हणतो की इफेक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द ह्युमन हेल्थ. अंडर दिस व्हॉट वी सॉ they cause the allergies. Then we have seen it shows the long-term effect on the human body. Then because of the biotechnology we take the new type of the protein, and what is the effect of this intake of new type of protein, it is not known till today. Then what is the adverse effect due to uptake of or due to regular uptake of
such type of the food additives. Okay, so student, with this we will stop at this moment. The remaining portion we will discuss in next lecture.